ठरल तर मगच्या आजच्या भागात असे दाखवले की सायली अर्जुन साक्षीच्या खोलीत शोधाशोध करतायत. अर्जुनला एक चावी सापडते आणि ती वापरून सायली कपाटातलं ड्रॉवर उघडते. त्यात तिला एस पेंडंटच्या लॉकेटचा अर्धवट तुकडा असणारी चेन सापडते. दुसरीकडे चैतन्य वारंवार त्यांना फोन करतो, कारण महिपत साक्षी एक्स्पोवरून निघालेले असतात. त्या दोघांचेही फोन सायलेंटवर असतात. अर्जुन सायलीला सांगतो की ते पेंडंट खूप मोठा पुरावा असला तरी ते त्यांना इथून घेऊन जाता येणार नाही. सायलीला त्याच्या बोलण्याचा अर्थच लागत नाही. अर्जुन असं म्हणतो की या पेंडंटचे आपण शक्य तितके फोटो काढू, पण ते आपल्याला घेऊन जाता येणार नाही. या दरम्यान चैतन्यला जी भीती वाटत असते तेच घडतं. महिपत आणि साक्षी त्यांच्या घरापर्यंत पोहोचतात. सायली अर्जुन त्या पेंडंटचे फोटो काढतात आणि सायली ते पेंडंट त्या कपाटात परत ठेवून देते. त्यानंतर ते पेंडंट घातलेला साक्षीचा जुना फोटो शोधण्याचा ते प्रयत्न करतात. तोही त्यांना सापडतो. तोपर्यंत साक्षी महिपत घराचे लॉक उघडतात. अर्जुन सायली जेव्हा त्यांना पाहतात तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. ते काही पडदे चादरी एकत्र बांधून त्याच्या सहाय्याने बाल्कनीतून खाली उतरतात. साक्षी तिच्या खोलीत आल्यानंतर तिला सर्वत्र पसारा दिसतो. बाल्कनीमध्येही ती चादर लटकलेली दिसते. त्यावरून तिला घरात कोणीतरी घुसखोरी केल्याचा संशय येतो. ती आरडाओरड करून महिपतलाही तिच्या खोलीत बोलावून घेते. अर्जुन सायली सिक्युरिटीची नजर चुकून तिथून बाहेर निसटतात. महिपत वॉचमनची कॉलर पकडून जाब विचारतो की चोर घरात शिरला तेव्हा तू काय करत होतास. साक्षीच्या लक्षात येतं की चोराने दागिने किंवा रोकड काहीच नाही नेले. महिपतलाही संशय येतो की असा कोणता चोर असतो. मात्र ते पोलिसांना फोनही करू शकत नाही, कारण त्यांच्या घरात हत्यारं, बंदुकं, बेहोशिबी मालमत्तेची कागदपत्र अशा सगळ्या बेकायदेशीर गोष्टी आहेत. तेवढ्यात साक्षीला बुटाचे ठसे दिसतात. साक्षीला प्रश्न पडतो की पोलिसांना फोन करायचा नाही तर मग आता काय करायचं. महिपत म्हणतो की जो कोणी आला होता त्याचा आपणच शोध घ्यायचा. अर्जुन सायली घरी पोहोचल्यानंतर त्यांना घरातील मंडळी विचारतात की ते एक्स्पोमधून लवकर निघाले, मग इतक्या उशिरापर्यंत कुठे होते. आगीत तेल ओतण्यासाठी प्रिया असतेच. ती आठवण करून देते की ती जेव्हा महिपतला भेटण्यासाठी गेली होती तेव्हा तिला लगेच जाब विचारला होता. मग या दोघांना कोणीच काही का बोलत नाही. अश्विनही तिच्या बोलण्याला पाठिंबा देतो. अश्विन प्रतापला म्हणतो की तुमचा समजूतदारपणा फक्त दादाच्या बाबतीत दिसून येतो. अर्जुन खोटं बोलतो की सायलीचं डोकं दुखत होतं म्हणून डॉक्टरकडे गेले होते. प्रियाला त्यांचं हे खोटं काही पटत नाही. दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी प्रतिमा रविराजला असं सांगते की ती घरातील सर्वांचा आणि डॉक्टरांचा वेळ वाया घालवते आहे. तिची स्मृती परत येत नाहीये यावरून ती बोलते. त्यावेळी रविराज समजावतो की हळूहळू गोष्टी बदलत आहेत. तो तिला वेळेत औषधं देण्याचा सल्ला देतो. रविराज तिला गोळ्या देण्यासाठी जाणार. तेवढ्यात नागराज ते पाहतो. त्याने गोळ्या बदललेल्या असल्याने त्याला टेन्शन येतं की दादाच्याही गोष्ट लक्षात आली तर. सायलीची चिडचिड होते की अर्जुनने तो पेंडंटचा तुकडा साक्षीच्या घरी का ठेवला, एवढी मेहनत घेऊन काय फायदा झाला. अर्जुन तिला समजावतो की जर तो तुकडा घेऊन आले असते तर त्यांच्यावरच चोरीची कलमं लावण्यात आली असती. त्याचा पुरावा म्हणून काहीच उपयोग झाला नसता. त्यात जो पेंडंटचा अर्धा तुकडा त्यांच्याकडे आहे तो त्यांनी अद्याप पोलिसांच्या ताब्यात दिलेला नाही. त्यामुळे ते दोन्ही तुकडे जर त्यांनी कोर्टात दिले असते तर ते पेंडंट साक्षीचं आहे. या गोष्टीला तिने थेट नकार दिला असता. त्यांच्यासमोर प्रश्न असतो की हे सिद्ध कसं करायचं, ते पेंडंट साक्षीचं आहे.